सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचा सोमवारी रात्री मोठा थरार पाहायला मिळाला। खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे काकडी येथे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यास परवानगी न मिळाल्याने या विमानाला तब्बल 2 तास हवेतच गिरट्या घालाव्या लागल्या। अखेर सुरक्षेच्या कारणास्तव या विमानाचं सुरत विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। या सर्व प्रकारामुळे विमानातील प्रवाशांसह येवला आणि वैजापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथे सोमवारी रात्री निसर्गाच्या कोपाने आणि वीज यंत्रणेच्या तांत्रिक बिघाडाने एका शेतकरी कुटुंबाचा आधारच हिरावलाय। वादळी पावसामुळे उच्च दबावाच्या विद्युत तारा तुटून थेट गोठ्यात पडल्याने लोखंडी शेडमध्ये वीज प्रवाह उतरला आणि भीषण घटनेत शेतकरी संजय भास्कर घोलप यांच्या गोठ्यातील तब्बल 9 गायींचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला। या हृदयद्रावक घटनेची दखल घेत राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिलेत। अवकाळी पावसाने शेती पिकांचे तसेच नागरिकांच्या अन्य नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल व कृषी विभागाने तातडीने सुरू करावेत। नुकसानग्रस्तांना स्थायी आदेशाप्रमाणे मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। रावरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं असून संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग आला। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा जवळच्या कार्यकर्त्यांमध्ये असून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत। गेल्या काही आठवड्यापासून तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचं वातावरण होतं। ते भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी स्वीकारणार की स्वतंत्र भूमिका घेत अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार यावर विविध पातळ्यांवर चर्चा सुरू होती। घातक क्रीम पासून बनावट दूध तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात तांदुळवाडी येथील संतोष माधव ढसाळ याला पोलिसांनी अटक केलं असून तो सध्या कोठडीत आहे। त्याच्याकडे चौकशी केली जात असून त्याचा मोबाईल व 4 चाकी वाहन जप्त करण्यात आलाय। तपासासाठी पोलिसांनी त्याला तांदुळवाडी येथील घरी नेलं होतं। दरम्यान त्याच्या कामगाराकडे देखील पोलिसांनी कसून चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बनावट दूध तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगाव तालुक्यात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे। तालुक्यातील चासनळी शिवारात धाडसी छापा टाकून पोलिसांनी तब्बल 7 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून या प्रकरणी एका संशयित तस्कराला अटक करण्यात आलाय। या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणल्यात। या प्रकरणी टास्क फोर्सचे कर्मचारी किरण चुनीलाल निकम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या वर्षी पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी कसाबसा सावरत असताना आता भर उन्हाळ्यात बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांची दानादान उडवली आहे। मागील 15 दिवसात आधी सलग 3 दिवस आणि आता सलग 2 दिवसापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे। काही ठिकाणी गारपीटही झाली आहे। या पावसात सोमवारी जिल्ह्यातील 9 तालुक्यात 21,564 शेतकऱ्यांचे 11,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं। पवित्र तीर्थक्षेत्र शिर्डी आणि परिसरात
जमिनीच्या व्यवहारातून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या एका हाय प्रोफाईल टोळीचा पोलिसांनी बुरखा फाडला. महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सध्या विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेल्या कुप्रसिद्ध भोंदू बाबा कॅप्टन अशोक कुमार खरात आणि त्याच्या प्रतिष्ठित भक्तांनी मिळून शिर्डीतील एका शेतकऱ्याला कंगाल केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत साकोरी येथील व्यावसायिक अरविंद पांडुरंग बावके आणि किरण नानासाहेब सोनवणे यांना बेड्या ठोकल्यात. संतांची संगत म्हणजे मनाला योग्य दिशा देणारा मार्ग आहे. संतांच्या सहवासात मन शुद्ध होतं, विचार शांत होतात आणि जीवनात योग्य ध्येय दिसू लागतं. संतांच्या मार्गदर्शनाने मनाचा प्रवास ईश्वरापर्यंत पोहोचवतो. मनोमार्ग गती म्हणजे मनाच्या प्रवासाला मिळालेली गती साधना, भक्ती आणि जप अधिक सहज बनतो. साधू संत हे भरकटलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम करत असून खरोखर ते आपल्या आईसारखे आहेत. ते आपल्याला भगवंताची आठवण करून देण्याचं कार्य करत असतात. सर्व जगावर संतांचे उपकार आहे. त्यांनी परमात्म्याला सगुणात आणलं आणि तो आपल्याला उपलब्ध केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपं साधन दिलं असल्याचं प्रतिपादन श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केला. गेवराई तालुक्यातील मौजे गुंतेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मंगळवारी दिनांक 31 रोजी सायंकाळी 6व्या दिवशीच्या कीर्तन रूपी सेवेत शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी शेकटे बुद्रुक येथे श्री क्षेत्र नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बालकदास महाराज हे आपल्या रसाळ वाणीतून भक्तांना उपदेश करताना बोलत होते. यावेळी सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहास हरिभक्तपरायण विक्रम महाराज पुरी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक नंदकिशोर गोरडे, पोलीस पाटील निवृत्ती गोरडे, वाकडे पाटील सुदामराव गोरडे, माजी सरपंच महादेव गोरडे, कृष्णा गोरडे, जगन्नाथ गोरडे, बदामराव गोरडे, नारायण गुंते, विठ्ठल गोरडे, द्वारकादास गोरडे, दत्तू गोरडे, शंकर गोरडे, नामदेव पाखरे, चेअरमन संभा काका, आप्पासाहेब काळे, आसाराम गोरडे, विठ्ठलराव वाघमोडे, संभाजी वाघमोडे, भीमराव गोरडे, नानाभाऊ वाघमोडे, सदाशिव जाधव, मच्छिंद्र भिसे, सुखदर्शन वाकडे यांच्यासह पाथरवाला, मालेगाव, बालम टाकळी, उमापूर सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूरचा जातीय सलोखा बिघडून शांतता भंग करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला. नुकत्याच झालेल्या राम रहीम उत्सवामध्ये घडलेल्या प्रकाराबाबत आमदार ओगले यांच्यासह नगराध्यक्ष करण ससाने यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस प्रशासनाला जाब विचारला. यावेळी श्रीरामपुरातील नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर, वकील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच संपतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.